तर तुम्ही बघू शकता आपण हे कसला मस्त वरून खुसखुशीत आतून चविष्ट किती मस्त पदार्थ झालेला आहे पाहू शकता तुम्ही। नमस्कार, किचन डायरीज गावरान चव मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण आज करणार आहोत ओल्या नारळाचा पदार्थ, जे की तुम्ही कधीच पाहिला नसेल किंवा खाल्लाही नसेल। तर त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया। हे आहे ओल्या नारळाचा खीस, बारीक करून घेतलेला आहे मी, आणि त्याच्यावरचं काळं जे कवर असते मी ते काढून फक्त पांढरा खीस करून घेतलेला आहे। मी 1 वाटी रवा घेतला आहे, त्याच्यानुसार अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, आणि इथं मी तीळ घेतला आहे 1 मोठा चमचा, आणि चिमूटभर आपल्याला लागणार आहे मीठ घेतलेला आहे, आणि हे आहे आपलं घरचं गावरान तूप जे की मी 2 चमचे घेतलेले आहे, आणि आपल्याला पाणी पण लागणार आहे। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी गॅस पेटवून घेतला आहे, तर आता आपण 1 वाटी पाणी ओतूया कढईमध्ये, आणि पाण्याला मोठा गॅस करून 1 उकळी काढून घेऊयात। पाण्यामध्ये आता आपण 2 चमचे आपलं हे तूप टाकून घेऊ। हे आपण 2 चमचे तूप टाकलं आहे, तर आता पाण्याला चांगली उकळी येऊ देऊयात। तर आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे जिन्नस मिक्स करून घेऊयात। हा 1 वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, त्याच्यामध्येच आपण तीळ पण टाकून घेऊया। आता हे चिमूटभर मीठ पण टाकून घेऊयात। आता हे जिन्नस चांगले असे एक जीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे चांगले, जेणेकरून पिठी साखर आपल्या रव्यामध्ये चांगली अशी मिक्स होईल। तर आता हे आपलं जिन्नस सगळं मिक्स करून झालेलं आहे, चांगलं एक जीव झालेला आहे। तर चला आपण पाण्याला उकळी आली आपल्या बघूया। आता हे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर हे जिन्नस टाकते वेळेस गॅस कमीच ठेवायचा, आणि एका हातानं टाकून एका हातानं असं ढवळत राहायचं, जेणेकरून गुठळ्या बनणार नाहीत। असं कमी कमी टाकत राहायचं, एकदम टाकल्यानंतर गुठळ्या होऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण केलेले जिन्नस टाकून घेतलेला आहे। परफेक्ट झालेला आहे, आपण परफेक्ट माप घेतला होता त्याच्यामुळं। तर अशा पद्धतीने बारीक गॅसवर आपण गुठळ्या नाही झालेल्या असं मस्त चांगल्यापैकी उलटण्यानं परतून घ्यायचं। तर आता हे उलटण्यानं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण बारीक गॅसवरच। आता हे आपण आपला ओल्या नारळाचा अर्धी वाटी खीस टाकूया याच्यामध्ये। हा खीस टाकलेला आहे, आता चांगलं मिक्स करून घेऊया। तर हे आपण अशा पद्धतीने चांगलं ओलं नारळ घालून मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण कढईमधलं ते काढून घेऊयात खाली थंड व्हायला, परातीमध्ये काढून घेऊयात। तर आता हे थंड होण्यासाठी आपण हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे, थोडा वेळ थंड होऊ देऊ 5 मिनिट। तर आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, आपण कढईमध्ये तेल ओतूयात। तर आता मी 2 पेले तेल ओतलेलं आहे तळण्यासाठी। तर आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण आता हे थंड झालेलं आहे, आपण ह्याचे बारीक गोल आकार बिस्किटासारखा असा करायचा, असा गोल गोल आकार, चांगला चपटा आकार असा करायचा, आणि जास्त जाड नाही ठेवायचं, असा पातळ असा आकार करायचा याचा, असे गोल 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 असे असा आकार करायचा। तर असा आपण गोल आकार करून घेतलेला आहे। तर आता हा व्हिडिओ तुम्ही बघताच आहात, तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आपला पूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता हे आपण असं गोल गोल सगळं करून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व असं करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व गोल आकार असं करून घेतलेला आहे।
तर चला तर मग आपण हे तळून घेऊयात. तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, तरी तेलामध्ये आपण हे असे सावकाश सोडून देऊयात. तर हे तेलामध्ये आपण सोडले. मीडियम गॅसवरच हे चांगलं तळू द्यायचं 4-5 मिनिट. तर तुम्ही बघतच आहात, हे आपण लाल होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. हे असे 2 मिनिटानंतर उलटा पालट करून घ्यायचं. तरी अशा प्रकारे आपण चांगलं लाल होऊ द्यायचं. तर आता हे लाल झालेले आहे, आपण हे काढून घेऊयात एका ताटामध्ये बाजूला. तर अशा पद्धतीने हे आपण सगळे तळून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व वेगळा असा ओल्या नारळाचा पदार्थ काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा ओल्या नारळाचा आगळा वेगळा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही याला ओल्या नारळाचे बिस्किट असेही म्हणू शकता. हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी, आता उपवास चालू झाले, श्रावण महिना चालू झाला आहे, उपवास सोडताना स्वीट डिश म्हणून आपण हे गोडाचा पदार्थ वापरू शकतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो. आणि ओल्या नारळामध्ये खूप जीवनसत्व असतात. ही रेसिपी झटपट होणारी आहे. तुम्ही सर्वांनी आवर्जून करून बघा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता, आपण हे कसला मस्त, वरून खुसखुशीत, आतून चविष्ट, किती मस्त पदार्थ झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला तर मग आता मी खाऊन बघणार आहे. धन्यवाद.